राज्य सरकारने जाहीर केलेल्या उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी ग्रामीण भागामध्ये मात्र संभ्रम आहे। यासाठी संपूर्ण प्रक्रिया सर्वसामान्यांना डोकेदुखी ठरणार आहे। परिवहन विभागाने यासाठी जनजागृती करावी अशी अनेक गावातनं माहिती समोर आली आहे। सर्वत्र दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वापरातील वाहनांना या नवीन नंबर प्लेट बसवणं अनिवार्य आहे। यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यानं सर्वसामान्य नागरिक संभ्रमात आहेत। परिवहन विभागानं निश्चित केलेल्या अधिकृत एजन्सी यांच्याकडेच नोंदणी करावी असा फतवा आहे। ऑनलाईन प्रक्रिया ही सर्वच ग्राहकांना शक्य नसल्यानं पर्यायी एजंटकडे हात जोडण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे। राज्य परिवहन विभागाचा हा निर्णय शहरी भागात सोयीचा असला तरी ग्रामीण भागात मात्र अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे। यासाठी या विभागामार्फत गावागावामध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे। बारामती परिवहन विभागानं याची दखल घ्यावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे। मी नवनाथ बापकर बारामती तालुक्यातील एक रहिवासी असून आरटीओ विभागाने जे आता सुरक्षा नंबर प्लेट बनवले आहेत व महाराष्ट्रातील सर्वच गाड्यांना लावण्याचं काम चालू आहे। तर सुशिक्षित लोकांना त्या नंबर प्लेट ऑनलाईन पद्धतीने बनवण्यासाठी जमत आहेत, परंतु असुशिक्षित लोके किंवा ग्रामीण भागातील लोकांना नंबर प्लेट बनवण्यासाठी खूप त्रास होत आहे। जे काही डीलर लोक आरटीओने नेमलेले आहेत त्या डीलर लोकांच्याकडं आरटीओने ऑफलाईन पद्धतीने सुविधा करून द्यावी नंबर प्लेट बनवण्यासाठी असं मला वाटतं। म्हणून आरटीओ विभागाने याच्यावर थोडी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। प्रतिनिधी मनोहर तावरे, NTV न्यूज मराठी, बारामती।